बघूया. गाडी जायला तर पाहिजे स्कूटर. असे हे रस्ते असतात, स्कूटर आहे त्यामुळे मी घातल्या. त्यामुळे मला पण माहित नाही इकडनं जाते की नाही, नाही गेलं तर मग वळवायला पाहिजे कडन. वरती चढताना मी शक्यतो माणसांना जरा हे देतोय रस्ता, जेणेकरून ते जाऊ शकतात. इकडनं बहुतेक बंद आहे रस्ता, त्यामुळे गाडी वळवायला लागणार आहे आपल्याला. बस नाही, असे हे सरप्राईजेस मिळत असतात. ते मगाचा रस्ता बरोबर होता आपला, पुढे रस्ता बंद करून ठेवलेला आहे. स्कूटर असल्यामुळे काय विषय नाही. कसला रस्ता आहे बघितलं काय? हो माय गॉड, आता हीच जर माझी मोठी बाईक असती की नाही, वाट लागली असती, जाता आलं नसतं. हा मागाचा टर्न बरोबर होता, मी उगीच चुकीचा टर्न घेतला. हा, इथले लोकल माणसं फारच चांगली आहेत, फारच म्हणजे साधी सुंदर, मन मिळावू, हेल्प करतात फार. काहीही त्रास नाही त्यांचं, म्हणजे टुरिस्ट वरती जास्त करून आहे ना, त्यामुळे काय असं वेगळं ते हे करत नाहीत, वेगळी वागणूक देत नाहीत. अतिशय चांगलं प्रेमानं काय आठव, म्हणजे त्याला काय वाटेल ती मदत करतात. ऍक्च्युली मगाशी एक बाईकवाला आला, त्याला मी विचारलं पाहिजे मॅप मध्ये बघण्यापेक्षा की नाही. मी येताना इकडून बाईकवाला बघितलेला, पण लई शॉर्टकट मारायची गरज नाहीये, कारण की स्कूटरच आहे माझी तशी, त्यामुळे ती मला कुठं पण घालता येते. तर हे असं अडकलेलं आहे, त्यामुळे आपण कडेने जाऊ शकतोय. हेच मी म्हणत होतो मगाशी, बाईकवाले असले की नाही तर कडेने जाऊ शकतात. ते आता समोर काय माहितीये काय, समोर सिग्नल असणार आहे, उलट पण येत नाही, हा वळवे आहे, समोर सिग्नल असल्यामुळे ते वळताना तिथे जाम होते. असं हे कडेकडे जाऊ शकतात, अशी वाट देतात माणसं. तिथं जायला मला रस्ता नव्हता म्हणून मी त्याची अडकणूक केली नाही, आधीच थांबलो. तू बी अडकला असता, मी बी अडकलो असतो. म्हणून असल्या मग भारी. असं हे जाम लागत असते सकाळ संध्याकाळीकडे. काय उपयोग नाही करा, पुढे जाऊन सध्या अडकून.
कडेन जाऊ देतात, त्यांना माहिती आहे मी पण पुढे जाऊन काय करणार आहे. थांबायलाच पाहिजे, बाईकवाली जातात बिनधास्त. चला, बाहेर आलेलो आहे आपण तिकडनं. जरासं पुढं मागं होऊ शकतं, बघायला पाहिजे. पण मोबाईल पण बघू शकत नाही, असा विषय झालाय. काय पुढनंच आहे आपला लेफ्ट, राईट आहे पुढं. मला वाटलं परत मागे जायला लागतं का काय. जर टर्न चुकला तर लई पुढे जायला लागणार आहे. युटर्न घेऊन यायला लागला मला. बघूया काय म्हणते. हे चालूच नाही, मग मला त्यानं सांगितलं नाही. ओके.